भारतीय राजकारणाचा गाभा या केसमुळे बदलतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। दुसऱ्या बाजूने जसं तू म्हटलीस की कशा पद्धतीने राज्यपालांनी भूमिका या सगळ्या केसच्या संदर्भात वठवलेली आहे किंवा या ठिकाणी कशा पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी भूमिका बजावलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक आयोगाच्या एकंदरीतच भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। हे मुद्दे सुद्धा कपिल सिब्बल हे वारंवार पटवून देतात आणि कदाचित आज या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेल का याबाबतीत अजूनही प्रश्नचिन्ह आहे की न्यायालय पुढची तारीख या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात देईल हा सुद्धा प्रश्न आहे। मात्र अतिशय महत्त्वाचं मंथन राजकारणाविषयीचं भारतीय राजकीय परिस्थितीविषयीचं मंथन सध्याच्या घडीला कोर्टात सुरू आहे हे नक्की। निश्चितच आपण जर पाहिलं तर मनश्री यावेळेला मोठ्या प्रमाणात युक्तिवाद सुरू आहे आणि तुम्हाला युक्तिवादासाठी आणखी 15 मिनिटं घ्या असं कोर्टानं वेळही दिलेलं आहे। मात्र या सगळ्या दरम्यान आता एक सगळ्यात महत्त्वाचं दोघांनाही काही सेकंदांसाठी थांबवते। मात्र ही सगळ्यात मोठी आत्ताच्या क्षणाची बातमी आहे ती म्हणजेच काही मुद्द्यांवर पाहिलं तर पूर्ण सरकारच 26 जून रोजी ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलवली होती असं सिब्बलांनी युक्तिवाद केलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली। ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभूंची सर्व आमदारांना दिली होती असा सुद्धा युक्तिवाद सिब्बलांनी केलाय। नोटीस मिळवून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले असं सुद्धा सिब्बलांनी म्हटलंय। बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते। अजून 15 मिनिटं युक्तिवादासाठी घेऊ असं सुद्धा सिब्बलांनी कोर्टाकडे वेळ मागितला। तर यावेळी निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतात। या सगळ्या परिस्थितीत कशी पक्षाच्या चिन्हाला मान्यता मिळते असा सुद्धा सवाल यावेळी सिब्बलांनी केला। या सगळ्यावर सुनावणी सुरू असतानाच आता कृष्णात आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या बरोबर आहेत। कृष्णात सुनावणी अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे, काय ताजे अपडेट सध्या मिळत आहेत? सध्या सुनावणी शेवटच्या टप्प्यात आहे आणि कोर्टाने देखील कपिल सिब्बल यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला युक्तिवादासाठी हवे तर आणखी 15 मिनिटं घ्या अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। कपिल सिब्बल यांचा आत्तापर्यंतचा जर युक्तिवाद पाहिला गेला तर प्रामुख्यानं विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि पक्ष संघटना वेगळी आहे, राजकीय पक्ष वेगळा आहे। पक्षातली उभी फूट ही न पाहता केवळ विधिमंडळातली फूट पाहून त्यांना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव वाटप करणं हे कितपत अयोग्य आहे। पक्षात त्याचबरोबर व्हीप हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा असतो आणि सुनील प्रभू हे अधिकृत त्यावेळी व्हीप होते आणि त्यांनी जारी केलेला व्हीप हा अधिकृत होता अशा प्रकारचं त्यांचं एक मत होतं। आणि नंतर भाजपवर त्यांनी प्रामुख्यानं यासाठी हे केलेलं आहे की भाजपला हे सरकार तोडायचं होतं आणि भाजपला हे सरकार पाडायचं होतं, त्यामुळं हे संपूर्ण घडवून आणलं गेलं काय अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांनी याने उपस्थित केला। आणि जर तुमचे हे आमदार नव्हते भाजपचे किंवा भाजपमध्ये सामील झाले नव्हते किंवा भाजपचे मित्र पक्षाचे देखील आमदार नव्हते तर ते एकनाथ शिंदे ह्या भाजपच्या आमदारांसोबत सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे कसे काय गेले, राज्यपालांनी देखील बहुमत चाचणी घेण्याचे कशा प्रकारे त्यांना सांगितलं गेलं आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने यापूर्वी देखील राज्यपालांच्या भूमिकेवर कशा प्रकारे ताशेरे ओढले गेले होते हे सांगण्याचा प्रयत्न देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आत्ताची सध्याची ज्या काही घडामोडी पाहायला मिळत आहेत आणि घटनापीठ नियुक्तीच्या संदर्भात देखील काही मुद्द्यांच्या संदर्भात समोरच्यांनी रिप्लाय अजून फाईल केला नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि यामुळं काही मुद्द्यावर पाहिलं तर सरकार हे बेकायदेशीर होतं एकनाथ शिंदे यांचं आणि उद्धव ठाकरे हेच त्यावेळी पक्षप्रमुख होते आणि त्यांचाच आदेश हा मानणं गरजेचं होतं। EB फॉर्म जे आहे ते उद्धव ठाकरेंनीच गेले होते आणि त्यामुळं काही मुद्द्यांवर पाहिलं गेलं तर हे मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे होते। अपात्रतेचा मुद्दा जो नार्वेकरांकडे आला होता, नार्वेकरांनी त्याचवेळी अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेऊन या आमदारांना अपात्र करणं गरजेचं होतं आणि त्याचवेळी निर्णय झाला असता तर पुढच्या सर्व घडामोडी ह्या गेल्या नव्हत्या। आणि त्याचबरोबर उपाध्यक्षांनी जे काही त्यावेळी तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ होते त्यांनी देखील त्यावेळी आदेश काढले गेले होते, परंतु त्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली, त्यांचे आदेश देखील मानले गेले नाहीत। आणि त्यामुळं नक्कीच ज्यावेळी या गोष्टी घडल्या गेल्या होत्या आणि प्रामुख्यानं जे कायद्याला धरून या सर्व गोष्टी केल्या गेल्या नाहीत, संपूर्ण कायदा धाब्यावर बसवून खास करून 10th शेड्यूलचा उल्लेख हा वारंवार कपिल सिब्बल यांनी केलेला पाहायला मिळतो। त्या माध्यमातून जर 2/3पेक्षा अधिक जर तुमच्याकडे खरोखर आमदार होते तर त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणं गरजेचं होतं, परंतु ही फूट मांडली गेलेली आहे आणि फूट मांडली गेल्यानंतर तुम्ही एक थेटपणे मूळ पक्षावरच आपला पक्ष आहे असा प्रकारचा दावा करता येणार नाही। तो दावा केला गेला, केंद्रीय निवडणूक आयोगानं तो दावा मान्य करत थेटपणे पक्ष उद्धव ठाकरे यांचा हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला गेला।
नाही कारण संपूर्ण पक्षीय फूट जी आहे ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत होणं गरजेचं आहे. अगदी पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकाऱ्यांमध्ये देखील फूट होणं गरजेचं असतं. प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्या ठिकाणची देखील फूट मान्य करणं गरजेचं असतं. परंतु हे न पाहता केंद्रीय निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळ पक्षाची फूट पाहिली गेली आणि त्याच्यावर पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे थेटपणे एकनाथ शिंदे यांना दिलं गेल्याचा मुद्दा हा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण युक्तिवादा म्हणजे जवळपास 2 वाजल्यापासून जो युक्तिवाद मांडणं सुरू झालेला आहे तो अजूनपर्यंत सुरू आहे. आणखी काही काळ हे युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जात आहे. आणि हे 3 सदस्य ज्यांचं विशेष खंडपीठ जे आहे ते संपूर्ण गोष्टी ऐकून घेत आहे. तेच मध्ये मध्ये स्वतः देखील काही गोष्टींवर चर्चा करत असताना देखील पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं आज या गेल्या 2023 पासून रखडलेला जो हा निकाल आहे तो आता तरी किमान याचा निकाल लागला जातो का आणि तो आज लागेल का अशा प्रकारची एक शंका उपस्थित होते. कारण त्यासाठी कदाचित सुप्रीम कोर्टाचं हे खंडपीठ आणखी काही वेळ मागून घेईल अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जाते. त्यामुळं आजच निकाल लागण्याची शक्यता तशी कमी वाटत असली तरी जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांचा पूर्ण होतोय. आणि त्यानंतर तुमच्याकडे येते अगदी काही सेकंदांसाठी थांबवते. आपण मनश्रीकडे जाऊयात. मनश्री, 15 मिनिटाची शेवटची त्यांनी मागितलेली होती तीही कुठेतरी आता संपत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही सुनावणी पूर्णपणे एक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली. मात्र या सगळ्या दरम्यान सिब्बलांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे ते म्हणजेच हे सरकारच कसं बदलं. जेव्हा हे मुद्दे कपिल सिब्बलांनी युक्तिवाद करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यावेळेस त्यांनी सरकारवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अगदी त्यांनी सरकार बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित केलेलं आहे. आणि सोबतच जी 15वी अनुसूची आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपण आपल्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते आपण दाखवू शकतो आपल्या प्रेक्षकांना की राजकीय पक्षामध्ये 2 प्रतिस्पर्धी गट तयार झाले किंवा तसे विभाग निर्माण झाले तर त्याचा विधिमंडळ पक्षाशी संबंध असत नाही. हे मूलभूत गृहीतक आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा राजकीय पक्षातले 2 प्रतिस्पर्धी म्हणजे एकाच राजकीय पक्षामध्ये जेव्हा 2 प्रतिस्पर्धी गट हे तयार होतात आणि मूळ आणि खरा पक्ष आपणच आहोत असं सांगायला लागतात तेव्हा त्या पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीचा आणि अंतर्गत प्रक्रियेचा अभ्यास हा निवडणूक आयोगाने करायचा आणि निकाल द्यायचा आहे असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. सोबतच परिच्छेद 15चा ते दाखला देत आहेत की राजकीय पक्षातला अंतर्गत वाद या संदर्भात परिच्छेद 15 हा आपल्याला काय सांगतो तर विधिमंडळ पक्षाला त्यात समाविष्ट करता येईल का याबाबतची स्पष्टता परिच्छेद 15 मध्ये देण्यात आलेली आहे. राजकीय पक्षातल्या अंतर्गत वादासंदर्भातलं स्पष्टीकरण हे परिच्छेद 15 मध्ये आपल्याला सापडतं. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की विधिमंडळ गटाला वेगळं ठेवणं आणि राजकीय पक्षातल्या अंतर्गत वादाला वेगळं ठेवणं अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल करतात. त्यांनी 15 मिनिटाचा वेळ मागून घेतलेला होता. ती 15 मिनिटं सुद्धा आता संपत येत आहेत. त्याच्यामुळे कपिल सिब्बल इथून पुढे युक्तिवाद करतायत का की पुन्हा एकदा एका नव्या तारखेची वाट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बघावी लागते हे बघणं महत्त्वाचं आहे. थोड्याच वेळात कदाचित अंतिम निकालही येईल किंवा कदाचित पुढची तारीख सुद्धा मिळेल. मात्र एक निश्चित आहे की या केसमुळे इथून पुढे भारतीय राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या पक्षफुटीच्या घटना घडतील जेव्हा मूळ राजकीय पक्ष कुणाचा मूळ चिन्ह कुणाचं अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित राहतील आणि या चिन्हावर पक्षावर दोन्ही गट हे दावा करायला लागतील तेव्हा मूळ पक्ष याची व्याख्या नेमकी कशी ठरवली जावी ती केवळ विधिमंडळातलं बहुमत या आधारे ही व्याख्या ठरवली जावी का या प्रश्नावरती कदाचित आज मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालय करू शकेल. आणि म्हणूनच भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा हा खटला आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मनश्री कृष्णात मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. मात्र आपण जर पाहिलं तर ही सुनावणी सध्या सुरू आहे आणि कपिल सिब्बलांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात युक्तिवाद केला जातोय. मुख्य नेता हे पद पक्षाच्या घटनेने फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला. मुख्य नेते एकनाथ शिंदेच असल्याचं आमदारांनी मान्यही केलेलं होतं. गोगावल्यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली गेली असंही यावेळी सिब्बलांनी म्हटलंय. काहींची नेते उपनेते म्हणून नियुक्तीही झाली. मात्र या सगळ्या दरम्यान कपिल सिब्बलांनी महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी केल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे. फुटलेल्या आमदारांनी ठराव पास केला. मुख्य नेते एकनाथ शिंदेच असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. मात्र गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती झाली. यावेळी दोन्ही गटांनी मूळ पक्षावर दावा केल्याचं यावेळी कपिल सिब्बलांनी म्हटलेलं आहे. आणि अगदी सुनावणी काही शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. मात्र या सगळ्याचे ताजे अपडेट मनश्री आणि कृष्णात आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आता नेमका शेवटचा अंतिम निर्णय येणार की पुढची तारीख उद्धव ठाकरे गटाला दिली जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कृष्णातकडे जाते.